हॅलो, वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये. रिसेंटली आता जेई ॲडव्हान्सची एक्झाम झालेली आहे, ठीक आहे, आणि सोबत सोबत त्याचा पेपर पण आउट आहे सगळ्यांसाठी डिस्कस करायला. तर आपण पण डिस्कस करायचा प्रयत्न करूया. आता जो पहिला क्वेश्चन आहे तो JEE ॲडव्हान्स 2026 आय थिंक शिफ्ट 1 मधला आहे. शिफ्ट 1. चला क्वेश्चनला डिस्कस करूया. बघा, क्वेश्चन मध्ये दिलाय की एक फंक्शन आहे जे डिफाईन केलं आहे 0 to इन्फिनिटी पासून -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, म्हणजे बेसिकली पॉझिटिव्ह नंबर साठी डिफाईन्ड आहे फंक्शन. तर फंक्शन दिलेलं आहे आपल्याला f(x) √x log of x (x) + 1. आता विचारलेलं आहे की हे फंक्शन जे आहे हे या चार पैकी कुठल्या ऑप्शनला व्हेरीफाय करते. फॉर एक्झाम्पल f' म्हणजे डेरिव्हेटिव्ह डिक्रीजिंग आहे असं विचारलंय 0 to 1 मध्ये, ठीक आहे. f(x) हॅज लोकल मॅक्सिमा आणि f(x) हॅज लोकल मिनिमा कुठेतरी पॉइंटवर, किंवा त्याला मॅक्सिमा पण नाही आणि मिनिमा पण नाही, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू पण नाही आहे आणि मिनिमम व्हॅल्यू पण नाही आहे. आता बघा, जसं या क्वेश्चन मध्ये आपल्या डोळ्यासमोर तीन गोष्टी आल्या, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग किंवा मिनिमम मॅक्सिमा, अशा केसमध्ये आपण यूज करतो डेरिव्हेटिव्ह टेस्ट. तर सपोज आपल्याकडे जे फंक्शन आहे, लेट्स से की f(x) इक्वल्स टू √x log चा बेस e ऑफ x (x + 1). ठीक आहे. सो आधी डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, तिथून आपल्याला क्रिटिकल पॉईंट मिळतील आणि मग क्रिटिकल पॉइंटला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये चेक करून सांगू शकतो की मॅक्सिमा आहे की मिनिमा आहे. ओके, चला ट्राय करूया आपण. सो f'(x) डेरिव्हेटिव्ह, सो इथे दोन फंक्शन आहे u इंटू v. सो फर्स्ट इंटू सेकंड करा. सो लेट्स से फर्स्ट फंक्शन मी लॉगला पकडलं, लेट्स से √x लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1/x पहिला फंक्शन. ठीक आहे. आता नेक्स्ट केस मध्ये काय करणार आहे मी, प्लस सेकंड फंक्शन आधी लिहायचं, ठीक आहे, log ऑफ x आणि √x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 1/2√x, राईट. नंतर x चा डेरिव्हेटिव्ह -1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. कम्प्लीट. थोडं सिम्प्लिफाय करायचं. सो लेट्स से f'(x) काय झालं आपलं, आता हा जो √x आहे हा पॉवर 1 न कमी होईल, इथे रूट बनणार, इथे पण √x आहे, इथे पण √x आहे. थोडं जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळाला हा 2 टाइम्स प्लस log ऑफ x, ठीक आहे, बेस e आहे आणि डिवायडेड बाय √x -1, राईट. ओके. आता ज्या वेळेस आपल्याला क्रिटिकल पॉइंट पाहिजे असतात, क्रिटिकल पॉइंट म्हणजे असे पॉइंट ज्या ठिकाणी मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू असते डेरिव्हेटिव्हची, नॉट डेरिव्हेटिव्हची, फंक्शनची, आणि डेरिव्हेटिव्ह किती असते 0. आता हे लॉजिक आलं कुठून तर एकदा त्याच्यावर आपण लक्ष देऊ. सपोज आपल्याकडे एक फंक्शन आहे कुठलं पण, x ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे आणि अशा टाइपचं आपलं फंक्शन आहे, सपोज कुठले असू द्या f(x). आता बघा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, आपला स्लोप आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी एक हायेस्ट व्हॅल्यू भेटली आपल्याला, या ठिकाणी आपल्याला एक लोएस्ट व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे. समजा हा पॉईंट आपला x1 असेल, हा पॉईंट x2 असेल. तुम्ही ऑब्झर्व करा, मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू साठी स्लोप काय तुमचा, स्लोप म्हणण्यापेक्षा टँजेंटचा जो अँगल आहे x ऍक्सिस सोबत तो किती आहे 0 आहे, 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजेच काय, तुमचा tan 0 किती असायला पाहिजे, मग तुमचा स्लोप असायला पाहिजे, बिकॉज tan θ इज नथिंग बट dy/dx. सॉरी, आणि tan 0 ची व्हॅल्यू किती आहे 0. म्हणजे या ठिकाणी ज्या पॉइंटला आपल्याला मॅक्सिमा किंवा मिनिमा भेटते, ज्याला आपण क्रिटिकल पॉइंट असं म्हणतो, त्या ठिकाणी आपला डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. लेट्स से dy/dx इक्वल्स टू काय असणार आहे 0 असणार आहे या ठिकाणी, राईट. चला, आता इथे जर मी डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 लिहिला तर कोणत्या कारणासाठी, फॉर क्रिटिकल पॉइंट. सो फॉर क्रिटिकल पॉइंट्स, sorry, derivative equal to 0, so 0 equals to 2 times, ठीक है, plus 2 plus log of x, not 2 times, √x -1. 1 ला इकडे घेऊन या आणि √x ना मल्टिप्लाय करून घ्या. सो तुम्हाला बेसिकली काय मिळालं, 2 plus log x, ठीक आहे,
मायनस रूट एक्स इक्वल्स टू 0. बघा, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली बघा, लॉगची व्हॅल्यू असल्यामुळे 0 आपण लॉग सोबत काढू शकत नाही, नॉट डिफाईन्ड आहे, म्हणून ओपन ब्रॅकेट मध्ये काम चालते. आणि ज्यावेळेस कधी आपण ओपन ब्रॅकेट युज करतो त्यावेळेस मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यूसाठी एंड पॉईंट आपण कन्सिडर करत नाही, कारण ते आपल्या डोमेन मध्येच नाहीये. आता आपल्याला हे फंक्शन मिळालं, राईट. ठीक आहे. चेक करा की आपल्याला फंक्शन मिळालं. आता मेन मुद्दा असा आहे, एक्स, ओके, रूट एक्स न मल्टिप्लाय केला मायनस रूट एक्स. आता या फंक्शनची व्हॅल्यू 0 कुठे होते माहिती आहे का आपल्याला? या फंक्शनची व्हॅल्यू आपल्याला 0 करायची, पण कुठे होणार आहे माहिती आहे का? एक्झॅक्टली आपण पाहून सांगू शकत नाही, कारण की समजा 0 करायचं असेल फॉर एक्झाम्पल, इथे लॉग 1 ची व्हॅल्यू 0 होईल, नो प्रॉब्लेम. हा 0 होत आहे का? हा 0 होत नाही आहे. ओके, एक्स म्हणजे डिवाइड बाय 2 रूट एक्स झालं पाहिजे. इथे पण काय येणार आहे? मायनस 2 रूट एक्स, राईट. आता करेक्ट आहे ते, 2 रूट एक्स. 2 राहिला होता इथे डिनॉमिनेटरचा, 2 रूट एक्स. आता बघा, 2 मायनस 2 0 होते, मग इथे मायनस 2 साठी एक्स ची व्हॅल्यू काय पाहिजे? 1 पाहिजे. रूट एक्स ची व्हॅल्यू 1, 1 साठी लॉग ची व्हॅल्यू 0. सो लेट्स से ऍट एक्स इक्वल्स टू 1, आपला जो डेरिव्हेटिव्ह आहे हा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल्स टू काय होते? 0. चेक करू शकता तुम्ही की 2 प्लस लॉग ऑफ 1 मायनस 2 टाइम्स रूट ऑफ 1 किती होणार आहे? 0, कारण की लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे. 2 मायनस 2 का भेटला? 0. ओके, तर फॉर क्रिटिकल पॉइंट्स जी आपली कंडिशन होती ती आहे dy बाय dx इक्वल्स टू 0. क्रिटिकल पॉइंट भेटला. या पॉइंटला आपला स्लोप काय होत चाललाय? 0 होत चाललाय. डेरिव्हेटिव्ह तुमचा किती आला? 0 आला. स्लोप भेटला आपल्याला. आता नेक्स्ट जो महत्वाचा पॉइंट आहे तो काय आहे? नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह सांगते. सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे डबल डिफरन्शिएशन टेस्ट. आता या फंक्शनला डबल डिफरन्शिएट करा. आता कशाला डिफरन्शिएट करायचं ते तुमची चॉईस आहे. याला करायचं आहे की वरच्याला करायचं आहे, तुम्ही कुठलंही करू शकता. मी याला डबल डिफरन्शिएट करतो. लेट्स से डबल डिफरन्शिएशन. सो d2y किंवा f डबल डॅश लिहू शकता तुम्ही, dx स्क्वेअर. ठीक आहे, f डबल डॅश पण लिहू शकता. ओके, सो डिफरन्शिएशन करा. बघा, वरती एक फंक्शन आहे, खाली एक फंक्शन आहे. याचा डेरिव्हेटिव्ह 0 होते तर बाजूला सोडून द्या. वरचं फंक्शन डिवाइड बाय खालचं फंक्शन, तर u बाय v चा फॉर्म्युला लावा. u बाय v चा फॉर्म्युला म्हणजे सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो 2 टाइम्स फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह 2 चा 0 आला, लॉगचा झाला 1 बाय x. ठीक आहे, मायनस आता सेकंड फंक्शन तसंच राहणार आहे, 2 रूट एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 प्लस लॉग एक्स तसंच राहणार फर्स्ट फंक्शन. आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार तुमचा? डेरिव्हेटिव्ह येणार आहे सेकंड फंक्शनचा. सेकंड फंक्शन तुमचा काय? 2 रूट एक्स. सो 2 टाइम्स रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होते? सध्या रूट एक्स खाली असल्यामुळे 1 अपॉन 2 रूट एक्स येणार. आणि फायनली टोटल जो डिनॉमिनेटर आहे व्ही स्क्वेअर, दॅट इज 2 रूट एक्सचा होल स्क्वेअर. जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर फॉर्म्युला मी बाजूला लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय v. So basically second function derivative of first minus first function into derivative of second divided by second चा square, right? हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आपण डिफरन्शिएशन केलंय. थोडं सिम्प्लिफाय करूया. चला, 2 बाय एक्स मायनस, ठीक आहे, सगळ्या ठिकाणून 2 कॉमन काढू शकतो आपण. चला, 2 बाहेर काढलाय. सो 1 बाय एक्स मायनसने मल्टिप्लाय करा. आणि प्लीज सध्या सिम्प्लिफाय करून घेतो मी. लॉग एक्स डिवायडेड बाय, हा जर आपण समजा एक काम करूया, 2 आणि 2 कॅन्सल करून घेऊया, सिंपल होईल थोडंसं. डिवाइड बाय रूट एक्स आणि टोटल डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 रूटचा स्क्वेअर एक्स. ओके, हे झालं आपलं डबल डिफरन्शिएशन. ठीक आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता या डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे? जो आपला क्रिटिकल पॉइंट भेटला होता ऍट एक्स इक्वल्स टू 1, तर एक्स इक्वल टू 1 साठी याची व्हॅल्यू काय येते? सो एफ डबल डॅश ऑफ 1 पुट करूया आपण. एक्सच्या ठिकाणी 1 व्हॅल्यू पुट केली. सो 2 बाय 1 मायनस 2
प्लस लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय 1 अगेन डिवायडेड बाय 4 into 1. सो एफ डबल डॅश जो आहे ऑफ 1 तो इक्वल टू आपल्याला भेटला 2 मायनस लॉग 1 ची व्हॅल्यू 0. सो 2/2, सो 2/1 2 आणि डिवायडेड बाय 4. सो करेक्ट आन्सर आला 0. आता लक्षात ठेवा, जेव्हा कधी सेकंड डेरिव्हेटिव्ह आपला 0 येतो याचा अर्थ आहे हा आहे आपला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. हा आहे आपला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन. जर तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन शब्द आठवत नसेल त्याला आणखी एक नाव आहे, त्याचं नाव आहे सॅडल पॉइंट. आणि या सॅडल पॉइंटचा अर्थ काय होते? या सॅडल पॉइंटचा अर्थ होते की वी हॅव नो मॅक्सिमा अँड नो मिनिमा ऍट दॅट पॉइंट. इथे मॅक्सिमा पण नाही, मिनिमा पण नाही ऍट x = 1. याचा अर्थ ना मॅक्सिमा आपल्याला भेटला ना मिनिमा आपल्याला भेटला. कुठल्या पॉइंटवर? या पॉइंटवर. तर आपण बाय डिफॉल्ट हे सांगू शकतो की f(x) हॅज नायदर लोकल मॅक्सिमा नॉर लोकल मिनिमा इन द गिवन इंटरवल. तो ऑप्शन डी करेक्ट आहे. आता नॉर्मली क्वेश्चन इथेच संपतो आपला. नॉर्मली क्वेश्चन आपला इथेच संपतो. पण जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे की बाकीच्या ऑप्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे. आता बघा f'(x) इज डिक्रीजिंग इन 0 to 1. आता इथे f' आहे. जर फंक्शन दिलं असतं तर कदाचित फंक्शनचा आपल्याला डिक्रीजिंग व्हॅल्यू आहे की इन्क्रीजिंग व्हॅल्यू माहित पडलं असतं. तुम्ही एकदम ग्राफ तर काढू शकत नाही, पण जर तुम्हाला जर ग्राफ बघायचा असेल तो ग्राफ अशा प्रकारे आहे. Let's say this is x axis, y axis. इथे आपला पॉइंट आहे सपोज 1 आणि इथे आपला पॉइंट आहे सपोज 1. तर तुमचा जो ग्राफ येणार आहे या फंक्शनचा तो आय थिंक अशा प्रकारचा आपला ग्राफ आहे. आता बघा हा जो 1 पॉइंट आहे या 1 पॉइंटच्या नियर बाय एरियामध्ये, या 1 पॉइंटच्या नियर बाय एरियामध्ये जो आपला dy/dx आहे तो आहे 0. स्लोप आपण निगेटिव्ह पासून, हा निगेटिव्ह स्लोप आहे, चेक करायचे. हे आपले स्लोप कसे आहे? निगेटिव्ह स्लोप आहे. तर निगेटिव्ह स्लोप पासून आपला अप्रॉक्सिमेटली स्लोप किती झालाय? 0 झाला. म्हणजे डेरिव्हेटिव्हची गोष्ट सुरू आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह कुठे गेलो तो? हा डेरिव्हेटिव्ह इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? ते फंक्शन विषयी म्हटलं असतं आपण सांगितलं असतं की 0 पासून 1 पर्यंत, 0 पासून 1 पर्यंत तुमचं फंक्शन जे आहे ते डिक्रीजिंग आहे. पण डेरिव्हेटिव्ह तुमचा डिक्रीजिंग आहे का? नाही. कारण त्याला सेपरेटली चेक करावं लागेल. आपल्याला जेव्हा 1 ऑप्शन करेक्ट असेल तर तुमच्या प्रोसेसनुसार तुम्हाला जे आन्सर मिळालंय सुरुवातीला ते तुमचं पहिलं करेक्ट ऑप्शन समजायचं. अनलेस इट इज मल्टिपल करेक्ट ऑप्शन, बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सेकंड डिफरन्सिएशन टेस्ट यूज करून मॅक्सिमा, लोकल मिनिमा किंवा त्याचे पॉइंट्स कुठे आहेत ते आपण ऑब्झर्व करून सॉल्व्ह करू शकतो. काही डाऊट असल्यास कमेंट सेक्शन मध्ये सांगा. याच्यावर आणखी डिस्कशन पाहिजे असेल की हे जे फंक्शन आहे डेरिव्हेटिव्हचं आपल्याकडे, त्याला आणखी आपण चेक करायसाठी काय करू शकतो? सिम्पली काही करायचं नाही, या ठिकाणी या पॉइंटला या फंक्शनला जी पकडून घ्या. हा एक नवीन फंक्शन आहे जी नावाचा, आणि या फंक्शनला डिफरन्शिएट करून त्याचा डेरिव्हेटिव्ह चेक करा 0 to 1 च्या मध्ये, जे आपण ऑलरेडी केलाय या ठिकाणी. मग याला जर तुम्ही 0 आणि 1 च्या मध्ये चेक करतो म्हटलं, 0 साठी डिफाईन नाही आहे, राईट. एक्झॅक्ट 1 साठी जर व्हॅल्यू काढली आपण 0 आली, तर इन बिटवीन जर काढायचं असेल तुम्हाला याच्यामध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याची आपल्याला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग पॉसिबिलिटी परत एकदा डिफरन्शिएट करून चेक करू शकतो आपण. ठीक आहे. तुम्ही बघू शकता का स्लोप मॅक्सिमम टाइम तुमचा निगेटिव्हच असेल. सो निगेटिव्ह स्लोप आहे तर डिक्रीजिंग फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह नाही. ठीक आहे. ओके. सो आय गेस की तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. ऑब्व्हियसली काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. मी प्रत्येक क्वेश्चन जास्त डिटेलमध्ये घेत नाही, तुमच्या सिलेबसच्या पण बाहेर जायला नको, आणि तेवढंच कॅल्क्युलेट करायचं टाइम वाचवण्यासाठी जेवढा आपल्यासाठी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. एक्स्ट्रा डिटेलमध्ये जाण्यामध्ये काहीही अर्थ नाही. एक्स्ट्रा डिटेलमध्ये तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये शिकले असतील, तुमच्या स्कूलमध्ये शिकले असणार, किंवा तुमच्या नोट्समध्ये किंवा बुक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ग्राफ कसा ड्रॉ केला तो एक सेपरेट टॉपिक आहे, त्याच्याविषयी कधी एक सेपरेट आपण लेक्चर सिरीज सुरू करूया. ठीक आहे. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.